स्थित गडकरी रंगायतन सभागृह में ठाणे जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के पूर्व अध्यक्ष स्वर्गीय अशोक पोहेकर की जयंती के उपलक्ष्य में अशोक पोहेकर जन प्रतिष्ठान के प्रमुख निखिल पोहेकर के माध्यम से यूपीएससी और एमपीएससी की तैयारी करने वाले छात्रों, साथ ही कला, संगीत व नाट्य क्षेत्र के पात्र योग्य छात्रों के लिए अशोक पर्व छात्रवृत्ति उपक्रम की शुरुआत की गई है। इस उपक्रम का शुभारंभ ऐरोली के विधायक गणेश नाइक के हाथों और पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक की प्रमुख मौजूदगी में संपन्न हुआ, जहां इस अवसर पर विधायक निरंजन डावकरे, भाजपा ठाणे शहर जिलाध्यक्ष संजय वाघुले, कामगार नेता संजय वड़ावकर, सीनियर डायरेक्टर विजू माने, रुद्र प्रतिष्ठान के संस्थापक एडवोकेट धनंजय सिंह सिसोदिया सहित आदि गणमान्य व्यक्तिगण मौजूद रहे। इस दौरान स्वर्गीय अशोक पोहेकर के पुत्र निखिल पोहेकर द्वारा अशोक पोहेकर जन प्रतिष्ठान के माध्यम से आयोजित अशोक पर्व कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों के हाथों पात्र छात्रों को छात्रवृत्ति वितरित की गई। इस दौरान उपस्थित सभी मान्यवरों ने स्वर्गीय अशोक पोहेकर का स्मरण करते हुए कहा कि आज भी कामगार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र और सहकारिता क्षेत्र में उनके द्वारा किए गए कार्य वाकई उल्लेखनीय हैं। उन्होंने विश्वास जताया कि स्वर्गीय अशोक पोहेकर के इन्हीं कार्यों की विरासत को आगे ले जाने का काम उनके पुत्र निखिल पोहेकर द्वारा जरूर किया जाएगा और इसीलिए इस खास मौके पर गणेश नाइक के हाथों निखिल पोहेकर का विशेष तौर पर जाहिर सम्मान कर उनकी हौसला अफजाई की गई। मीडिया से बात करते हुए गणेश नाइक और संजीव नाइक ने स्वर्गीय अशोक पोहेकर के कार्यों को गिनाते हुए विश्वास जताया कि निखिल पोहेकर अपने पिता के नक्शे कदम पर चलते हुए सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम करते रहेंगे। निखिल पोहेकर यांनी अशोक पर्व या टायटल खाली अतिशय स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये जी मुलं त्या ठिकाणी अटेम्प्ट करणार आहेत त्या लोकांना प्रोत्साहित करण्याकरता त्यांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम ठेवला। अशोक पोहेकर 1977 साली, म्हणजे मी ज्याला युनियन क्षेत्रात उतरलो त्याला माझं वय होतं 27 वर्ष। त्यावेळेला ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगार क्षेत्र होतं। आता नेत्यांची नावं घ्यायला सांगितली तर फार मोठे मोठे नेते होऊन गेले। त्या कालखंडामध्ये अशोक पोहेकर माझ्याबरोबर काम करायला लागला आणि बघता बघता रिलायन्स सारखी जी आज आंतरराष्ट्रीय ग्रुप आहे त्यामध्ये धीरूभाई अंबानीच्या बरोबर माझे ज्याला निगोशिएशन होत होते मुकेश अंबानीवर त्याला अशोक पोहेकर माझ्याबरोबर असेल। अशोक पोहेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं। ते निर्माते होते, नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे, स्पोर्ट्समध्ये मोठे मोठे इव्हेंट्स किंवा आमदार चषक हे नवी मुंबईमधल्या नंतर नवी मुंबईचं महापौर चषक हे सगळं अशोक पोहेकर नवी मुंबईचं कला संकुल, क्रीडा संकुल, आरोग्य संकुल, आरोग्य ॲम्ब्युलन्स तुम्हाला कळलं दादोजी कोंडदे मैदानामध्ये दादोजी कोंडदे मैदान भरला असेल त्यावेळेला दादा कोंडके, डिंपल कपाडिया, संदीप पाटील हे सगळे त्यावेळेचे स्टार या लोकांना एकत्र महेंद्र कपूरनी केली होती। त्याचं अरेंजमेंट करण्याचं काम सुद्धा अशोक पोहेकर। म्हणजे असा हा आपला सहकारी म्हणजे खरं जाण्यानं फार मोठं नुकसान झालेलं आहे, परंतु त्याच्या पश्चात त्याच्या मुलांनी सुद्धा त्याच्या आठवणींना उजाळा देण्याकरता हा सर्व मित्र लोकांना सगळं एकत्र बोलवलं। हा सुदिन आहे, म्हणजे अशोकच्या आठवणी भविष्यकाळामध्ये सगळ्यांनाच आठवणी येतील आणि अशोक पोहेकरचं राहिलेलं जे कार्य आहे ते अनेक म्हणजे त्याला आपण लाइटनिंग होईल, प्रकाशमान होईल असा माझा विश्वास आहे। आज सन्माननीय अशोकजी पोहेकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज निखिलजी अशोक पोहेकर त्यांचे चिरंजीव यांनी ट्रस्टच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम अशोकजी पोहेकरांच्या स्मृती प्रित्यर्थ यूपीएससी, एमपीएससी तसेच कला, क्रीडा, नाट्य, सांस्कृतिक इतर अशा विभागातील मान्यवर होतकरू अशा विद्यार्थ्यांना, कलाकारांना सन्मानित करणं, त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा एक हा उपक्रम आज पार पडणे। मला आनंद या गोष्टीचा आहे की अशोकजी पोहेकर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला व्यक्ती आमच्या बोनकोडे गावामधून त्यांनी त्यांचं विद्यार्थी, त्याच्यानंतर सामाजिक, त्याच्यानंतर राजकीय विविध अशा क्षेत्रातील
भागामध्ये काम केलं आणि त्यांचे खऱ्या अर्थानं गणेशजी नाईक साहेब हे गुरु राहिले. आणि आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की खूप कमी वयामध्ये ते आपल्यातून निघून गेले, परंतु माणसानं केलेलं कार्य हे सदैव चिरस्मरणात राहतं. आज निखिलजींनी त्यांच्या प्रित्यर्थ ह्या शिष्यवृत्तीचं सुरुवात केलेली आहे. मला विश्वास आहे की दरवर्षी ह्या शिष्यवृत्तीतून होणाऱ्या विद्यार्थ्यांचं सहकार्य आणि त्याच्यातून घडणारा पुढचा भारत हा आपल्याला बघायला मिळेल असा विश्वास आहे. पोहेकर साहेबांनी केलेलं कार्य हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यांना या निमित्तानं श्रमिक सेनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं एक नवीन शिष्यवृत्ती जसं निखिलजींनी केलेलं आहे तसं श्रमिक सेनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तो उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्याचा आज जाहीर केलेला आहे. काही ठिकाणी आम्ही आरोग्याच्या अनुषंगानं म्हणजे ॲम्ब्युलन्सचं त्या ठिकाणी देऊ. काही ठिकाणी आम्ही शाळा असतील, कॉलेज असतील, वाचनालय असेल, काही भागातील आमचे जे श्रमिक सेनेचे सहकारी आहेत, ज्यांचे विधवा आहेत त्यांना सहकार्य असेल, त्यांच्या कामगारांच्या गरजू असलेले विद्यार्थी त्यांना असेल, अशा विविध अनुषंगानं मदत करण्याचा आम्ही उपक्रम या ठिकाणी निश्चित केलेला आहे. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं पोहेकरांनी केलेलं कार्य, मग ते सामाजिक असेल, राजकीय असेल, या ठिकाणी त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये TDC बँकेच्या माध्यमातून असेल, स्वतः ते कलाकार होते, त्यांनी स्वतः नाटकं लिहिली, निर्माते झाले आणि कलाकारही झाले होते. त्याच्यामुळे बहुअंगी बहुढंगी असं हे सर्वस्पर्शी असं नेतृत्व व्यक्तिमत्व होतं. आज आम्ही त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि भविष्यात त्यांच्या ज्या काही अपुऱ्या गोष्टी असतील त्या पूर्ण करण्याचं काम निखिलजींच्या पाठीमागे आम्ही राहून ते निश्चित करू असा विश्वास व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. वहीं निखिल पोहेकर ने अशोक पर्व छात्रवृत्ति उपक्रम के पीछे की अपनी भूमिका स्पष्ट की. प्रथम तर आपले सगळ्यांचे आदरणीय आणि आपल्या सगळ्यांचे जवळचे माननीय लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित राहून आणि सिंहाचा वाटा डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांनी बजावला. त्यांच्या प्रेझेन्सनी आणि त्यांच्या शिवाय हा कार्यक्रम झालाच नसता. अशोक पोहेकर साहेबांची आठवण म्हणजे ब्युरोक्रेसी असू दे, तुमचं राजकारण असू दे, समाजकारण असू दे, कामगार क्षेत्र असू दे, नाट्यक्षेत्र असू दे, ह्या सगळ्यामध्ये त्यांची कार्य होतं, त्यांची ओळख होती, त्यांना लोक मानणारे होते. तर त्या क्षेत्रांमधल्याच मुलांचं काहीतरी पुढे भवितव्य घडावं आणि त्यातून भारताचं भवितव्यामध्ये आपले दोन हात लागावेत म्हणून ही सुरू केलेली स्कॉलरशिप आहे. ती नाट्यक्षेत्रात लोकांना, MPSCतल्या मुलांना आणि UPSCतल्या मुलांना जे गरजू आहेत आणि गुणी आहेत अशा मुलांना दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.